यामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे. कारण तुम्ही अगोदर जे बघितलेलं असेल तर जसं की फॅक्टरीज ॲक्ट 1948 हा जुना होता आणि त्यानुरूप वेगवेगळे फॅक्टरीजला म्हणजे स्टेटला फॅक्टरीज रूल्स डेव्हलप केले जात होते. आताच्या कंडिशनला हा संपूर्ण भारतामध्ये एक कन्सोलिडेटेड हा एक कोड सगळ्यांना लागू राहणार आहे. म्हणजे सर्व राज्यांना तो लागू पडणार आहे. त्यामुळे आपल्याला घाबरून जायची अशी काही गरज नाही आहे. आपण समजून घेऊया की मे बी लाईक हे जे काही कोड आलेले आहेत त्यामध्ये काय काय त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे, काय अशा गोष्टींचा समावेश केलेला आहे आणि त्याचा फायदा काय होणार आहे. कारण हा फायदा जसा तो कामगारांना होणार आहे तसाच त्याचा फायदा जो आहे तो त्या मालकाला सुद्धा होणार आहे. सगळ्यात जास्त फायदा हा कामगारांसाठी, हे आधी समजून घेण्याची गरज आहे. If you want to watch more videos, hit the subscribe button.